आमच्या मनात एवढंच धाक आहे मॅडम, हे पंकजताईचा पी आणि लोकांची भावना आहे किंवा हे आता कधी निर्दोष सुटणारे हत्या करून. तुम्ही एक सांगते, डोळे बंद करा आणि मला माझं म्हणणं आहे, तुम्ही मुंडे साहेबांचा चेहरा समोर आणा आणि भगवान बाबाचा चेहरा समोर आणा. मी दोघांची शपथ, मी कधी त्याचं चूक असेल मी नाही वाचवणार. म्हणजे मी कशी वाचवीन, आणि पहिली गोष्ट मी कशी वाचवीन कुणालाही, जरी माझं म्हणलं माझं पोटचं असलं तरी वाचू नाही शकत. कायद्यासमोर कुणी मोठं नसतंय. एवढं आपलं माझं वाटोळं करण्यासाठी तुमच्या खांद्यावर बांधूक कशाला ठेवू द्यायला? मी नाही तर कोण आहे तुमचं? मग पुन्हा कोण विचारेल? पंकजाताईचा पीए म्हणूनच बातम्या आल्यात ना, इतक्या आत्महत्या होतात. हे जातात का कुणाच्या घरी? गेले काय कुणाच्या घरी? कोणत्या पोरींच्या आत्महत्या झाल्या? गेले काय लोक? दुसऱ्यांचे पीए असले की नाही आहेत कोणी समोर? माझं पीए म्हणून काय झालं? माझ्या पीएचा ठेका घेतलाय की त्यांनी काही करावं? आणि पीए म्हणजे काय असते? त्याच्या पुढे मी बडवून घेणार आहे का स्वतःच? पुण्य असते पाप असते जगात. कुणाच्या पोरीचं चुकीचं केलं असेल त्यांनी, मी म्हणणार नाही आता इथं बसून काही, मला काय माहित नाहीये काय झालं, पण या बापाचे अश्रू, त्या आईचं दुःख हे बघून म्हणते, जर चूक केलं असेल त्यांनी, त्याला वाचवलं तर मला पाप लागेल नो? नाही तर याच्यात तुमचा काही विषयच नाही ना. नाही म्हणणारे मी कोण म्हणले? मी एक फोन नाही केला. आपले ज्या दिवशी घटना झाली का त्या दिवशी आपले कार्यकर्ते गेलते त्याला वाचायला गेले. त्याचा काय संबंध आहे? तुम्ही काय करा, कोणी बोलूच नका. तुमचा नाही. असं आमच्या गावाला संशय गेलेले तिथे आहेत. माझा एकही कार्यकर्ता गेला, नाव सांगा नाव. माझी पहिली गोष्ट, त्यांनी जेव्हा मला फोन केला, मी काही तुम्हाला माझं काही तुम्हाला एक्सप्लेन करायचं बांधलेलं नाहीये. माझा काही संबंध असण्याचं कारण नाही. पण तुमचा काही संबंध नाही. मी जेव्हा मला फोन आला की बायको माझी आत्महत्या केल्यावर आपण काय विचार करतो सांगतो ना, आपल्याला काय माहिती आम्हाला. दुसऱ्या दिवशी जेव्हा मीडियात बघितलं हे सगळं विषय, तेव्हा मला माहित झाला असा विषय. मला तोपर्यंत माहित नाही. तर काय आमचा कोणी कार्यकर्ता गेला नाही, फक्त माझा दुसरा पीए गेला. तर आम्हाला वाटलं मुलगी मेली, आपण मदत करायला. आम्हाला काय माहिती काय एक पोलीस तिथे एका पोलिसा म्हणू शकत नाही आम्ही काही. आणि माणुसकी म्हणून गेलो. कोण माझा कार्यकर्ता मुंबईत जाणार आहे? तुमचा नाही. तुम्ही एवढे माझे तुमचा नाही. तुमचा नाही. तिसरंच कोणतरी आलं ते काय असतं ते वेगळाच विषय. काय आता तुमच्या नावावर लय जगणार येत असले. आता मी इथे आले, ही माझ्या पीएची बायको नाही मेली असती तरी मी आलेच असते. आपल्या समाजाची पोरगी मिळून आले असते ना, नसते आले सांगा, आले असते ना. तुमच्याशिवाय आहेच कोण ताई आम्हाला? मी तेच म्हणाले ना, तुम्ही दुसऱ्याचं ऐकून माझं वाटून कोण करतोय? माझी प्रतिमा आम्ही रस्ता उभा राहू तुमच्यासाठी. आमची लेख गेली असली तर तुमच्यासाठी रस्ता येऊ. मी त्या लेखीसाठी रस्त्यावर उभी राहील. आम्ही मुंडे एवढी शिकलेली पोरगी, एवढी देखणी, एवढं चांगलं वाटतं. आम्ही मुंडे साहेबांना देवऱ्यात पुजतो. तुम्ही त्यांची लेखा, तुमच्याकडून अपेक्षा नाही तर आम्ही कोणाकडून ठेवणार काय? आम्ही माझ्या तुमच्याकडून अपेक्षा बॉडी ठेवलेली सगळेजण बोलू नका, त्यांना लक्षात काय म्हणायला बेटा? बॉडी ठेवलेली त्या दिवशी त्यांच्या घरी पोलीस डिपार्टमेंट होतं. आम्ही कोणाला हात ना धक्काबुक्की लावली. सर्वांची प्रतिक्रिया त्यावेळेसला कठीण होती, कारण तशी अवस्था झालेली. घरापुढं मांडलेलं त्यांच्या हाताने आम्ही दुसरीकडे साईडला मांडलं. त्या ठिकाणी बॉडी ठेवली, तिथून बॉडी परत उचला म्हणे मांडलेली बॉडी. त्या बॉडीशी अक्षरशः खेळले ते लोक. पाणी पाजायला कोणी यायला तयार नाही. नंतरून धमकीच्या भाषा बोलू राहिले, खूप त्रास दिलाय. येऊ द्या ना, आपण त्याला खेटू ना, खेटू. त्याचं काय संबंध? इतक्या जणांनी बोलूच नका तुम्ही. आता त्यांना सगळा विषय आपण सांगितलेला आहे. डॉक्टरला बोलू द्या.